तू कोण खाल्ले रोटी? उंदीर होता की काय मागच्या असं कोण खातो रे रोटी? मी खातो भाई, मला आवडते. मला मला म्हणजे मधला पार्ट एवढाच आवडतो, साईडचा नाही आवडत. सेटचा नाही आवडत का? नाही आवडत. घरी घेऊन जा ती रोटी, त्याच्यात अंड टाकू द्या. एग रोल करतो. उद्या एग रोल कर त्याच्यामध्ये ऑमलेट करा आणि एग रोल कर. तंदूर अंडा. आणि सिरियसली आज ह्याच्या आतला पार्ट असतो का नाही, हा एवढा चांगला वाटतो. साईडचा असतं ना ते थोडं हार्ड असतं. सगळेजण आम्ही असं नाही तुम्ही नका फॉलो करू, तुम्ही खाऊ शकता. मला हे साईडचं आहे ना ते डायजेस्ट नाही होत. तुम्ही मधली एवढीच खातो. मुसलमान आहे तू, बोकड्या खातोय आणि हे डायजेस्ट नाही होत तुला. आज वाटतं बघ तुला. मैदा आहे ना रे मित्र. हा? मैदा आणि मांसामध्ये किती फरक आहे माहिती तुला? मैदा कटू शकतो, मांस नाही कटत. अरे हो हो मला माहिती आहे. पण हा जो मैदा असतो ना शरीरासाठी सगळ्यात जास्त हानिकारक असतो. आता हा किती गांडूचा प्रकार आहे की हे 2 चमचे घ्यायचे म्हणे. हा हे पकडायलाच येत नाही ना हे आपल्याला. हे असे काय काय करायचं, एवढी क्रिएटिव्हिटी दाखवायची, करायचं आणि हे भाई किती मस्त आहे बघे. आणि तू कडिंगला खात्याला चमचा त्यातनं तर भात पडतोय. कडिंगला खातो चमचा. कडक म्हणजे कडिंगला असतो वॉटरमेलन. वॉटरमेलन. त्याला कडिंगड म्हणतात. कलिंगड. कलिंगड आमचे प्रोनाउन्सिएशन असं आहे ना साहेब. अरे भाई ही अशी रोटी कोणी खाता का तुमच्या ऑफिस? आतापर्यंत खाल्ली कोणी हॉटेलमध्ये? ते पण असं आता तुम्ही सांगा मला, आता हा जो भाग आहे ना हा इतकाच आवडतो मला. साईडचा आहे ना थोडंसं हार्ड लागतं म्हणून मी ते नाही खाते. हे एवढंच आणि काय म्हणतोय डायजेस्ट होत नाही. मुसलमान आहे. माझं जैन हॉटेल आहे. डायजेस्ट होत नाही म्हणतोय. आता या प्लेटात तुम्ही साईडला ठेवा.